इंदिरानगर कबालनामे के लिए तहसील कार्यालय अहमदपुर को निवेदन दिया गया और कबालनामे की मांगनी की गई। उस वक्त अहमदपुर के माजी नगर अध्यक्षा सरस्वती कामड़े मैडम, विश्वास कामड़े, आसिफ खान पठान, जीवन गायकवाड़, सत्तार हबीब साहब शेख, तमाम लोग मौजूद थे। इनके मौजूदगी में यह निवेदन दिया गया और कबालनामे की मांगनी की गई। देखे विस्तार से न्यूज। 256 पण आता लोकांची जेवढी आपण 56 लोकांची यादी केली आहे आणि यादी मोबाईल मध्ये ज्याच्या घरापाशी समोर जाऊन हे करून दिल्या। नगरपालिकेने 15/30 वाटप केले मी नगरसेवक असताना इथंच वाटप केले 15/10 वाटप झाले, पण आतापर्यंत 15 वर्ष झाले यांना कबालनामा नसल्यामुळे हे लोक रमाबाई घरकुल योजनेपासून वंचित आहेत, पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित आहेत आणि खरं तर योजना झोपडपट्टीसाठीच जरुरी शासनानं लागू केलेली आहे आणि असेच लोक आमचे जर वंचित राहिले मॅडम तर तुमच्या हातावर होईल अशी अपेक्षाने मी आलेले आहे आणि तुम्ही आहेतपर्यंत हे नगरपालिकेला पत्र काढावं। 210 लोकांची यादी करून तयार करून बाकीचे ऑनलाईन चालू आहे मॅडम ते। जय भीम। मी विश्वास कांबळे, भारतीय दलित पॅंथर जिल्हा मार्गदर्शक या नात्याने या ठिकाणी जाहीर करू इच्छितो। आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे आणि आम्ही सर्व टीम मिळून लातूर येथे ॲडिशनल कलेक्टर साहेब यांना भेटण्यासाठी गेलो होतो। त्या दरम्यान कलेक्टर साहेबांनी, नेटके साहेबांनी आम्हाला सांगितलं की संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये पंचसूत्री कार्यक्रम चालू झालेला आहे आणि त्या निमित्तानं ऑनलाईन करून लोकांच्या जे अडचणी आहेत, जी 2 नंबरच्या जमिनी आहेत 1 नंबर करण्यासाठी किंवा कबालामधले जे प्लॉट जे नावावर होत नाहीत, घरं आहेत, ते तुमच्या गायरान असेल, गायरान जमिनी असतील, ते तुमच्या अतिक्रमणच्या मध्ये असतील, ते तुम्हाला या ठिकाणी शासनातर्फे नावावर करून देण्यासाठी या पंचसूत्री कार्यक्रमांद्वारे या ठिकाणी आम्ही अंतर्गत कार्यक्रम राबवित आहोत असे तिने आम्हाला सांगितलं। त्याच्यामुळे इथं कसलीही प्रसिद्धी नसताना, शासनाने कसलीही प्रसिद्धी करत नसताना या ठिकाणी आमच्या दलित पॅंथरच्या माध्यमातून मावळगाव असेल, लेंडीगाव असेल, सिंदगी असेल आणि आम्ही मॅडमलाही बोलून घेतलं आमच्या ऑफिसला आणि सांगितलं की मॅडम तुमच्या हातावर बरेच या ठिकाणी कबालनाम्याचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत, ते सुद्धा तुम्ही दाखल करावं। या आमच्या या विनंतीला या ठिकाणी समाजाचं कार्य म्हणून आमचं कार्य एक माझा समाज आणि माझं संघटन या उद्देशाने आम्ही समाजाचं कार्य करत आहोत आणि त्या निमित्तानं मॅडम आमच्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं खरोखरच या ठिकाणी कबालाचा प्रश्न प्रलंबित आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत। जवळजवळ आमच्या हातावर जवळजवळ 200 ते 300 लोकांनी आतापर्यंत शेतीचे प्रकरण या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि मॅडमच्या हातावर आज या ठिकाणी 200-250 लोकांचे कबालनाम्याचे प्रश्न या ठिकाणी दाखल होत आहेत आणि खरोखरच मॅडमचं कार्य अतिशय चांगलं आहे आणि सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून या ठिकाणी एवढ्या या ठिकाणी गोरगरिबांसाठी काम करणे मॅडमचं नेहमी कार्य करतात। त्यांनी 2 वेळेच्या ठिकाणी 3 वेळेच्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, त्यानंतर या ठिकाणी नगराध्यक्ष सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि खरोखर मॅडमचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे। त्याच्यामुळे यांना धन्यवाद देतो आणि सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो। मी माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे, बऱ्याच दिवसापासून मी इंदिरानगरसाठी झटत लढत राहिले आणि बऱ्याच वेळेस निवेदन देऊन देखील मी आतापर्यंत थकून गेले होते, परंतु मला काल असाच बोलल्याप्रमाणे विश्वास भाऊ कांबळेने आणि संजय भाऊ कांबळेने मला थोडंसं मार्गदर्शन केले आणि पंचसूत्री कार्यक्रम ह्या कार्यक्रमाअंतर्गत घरकुलचे कबालनामे देण्यात येणार आहेत। मॅडम त्यांचा जाऊन तुम्ही घराचा फोटो, आधार कार्ड जमा करा आणि अच्छा दाखल करा। मी तर बरेच वेळेसपासून निवेदन दिले, माझ्याकडे त्याचे रिसोर्ट वगैरे आहेत, ते तुम्हाला द्यायचे असलं तर देऊ शकते मी, पण आज या तहसील प्रशासनाच्या मार्फत पंचसूत्र कार्यक्रम हे जाहीर करायला पाहिजे, अनाउन्सिंग करायला पाहिजे, गोरगरिबाला माहिती करायला पाहिजे की या कार्यक्रमाअंतर्गत कुणाचे कबालनामे राहिले असतील, कबालनामे घरकुलचे व गायरानाचे ह्याचे कबालनामे राहिले ते त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं, पण ते न करता त्यांचं काम मीच म्हणून त्यांचं काम त्यांच्यातर्फे चुका होईना पण आपण जाऊन हे काम केलेलं आहे।
270 लोकांचे घराचे मी नगराध्यक्ष असताना मी स्वतः नगरपालिकेमध्ये ठराव पण काढायचा असला तर ठराव पण काढू शकता. 15/30चे जे लोक येडे वाकडे बसलेले होते, एकाच्या घरात सोयरा गेला दुसऱ्याच्या घरात जात होता, मार खाऊन ते सोयरा घरला जात होता पण कुणाचं घर सापडत नव्हतं. अशी परिस्थिती इंदिरानगरमध्ये झोपडपट्टीमध्ये होती. त्या लोकांना ठराव घेऊन त्या लोकांचे 15/30चे घर वाटप केलेले आहेत. वाटप करून 15 वर्षे 16 वर्ष होऊ लागले तर परंतु आतापर्यंत त्यांना कबालनामा मिळालेला नाही. घरपट्टी वगैरे नळपट्टी मी नळाचं काम करून दिलेलं आहे, लाईटचं काम करून दिलेलं आहे, रोडचं काम तिथं केलेलं दिलेलं आहे. परंतु घरपट्टी काही लोकांना भरली असेल नाही भरली असेल त्या लोकांना बी मी भरायला सगळं पूर्ण घरपट्टी वगैरे भरून घेण्यास मी सांगणार आहे. आणि ह्या पंचसूत्र कार्यक्रमा अंतर्गत आताच मॅडमला तहसीलदार मॅडम पांगरेकर मॅडमला भेटलो आणि त्यांना ते दाखविल्या ते कार्यक्रम संपलेला आहे म्हणल्या. तरी पण माझं निवेदन वाचल्या त्यानं काय म्हणले, नाही मॅडम हे घरकुलचा कबालनाम्याचा जर प्रश्न असेल तर तुमचा प्रस्ताव घेऊन या, तुमचे किती लोक आहेत तेवढे घेऊन या. आणि मी आज नगरपालिकेला पत्र काढून शिवला पत्र काढायला लावून या लोकांचा मार्ग व्यवस्थित मी हँडल करू शकते असे मला त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की या माननीय तहसीलदार मॅडम खरंच कर्तव्यदक्ष आहेत असं मला वाटतं. आणि त्यानं नगरपालिकेला आज पत्र काढावं आणि काढून देऊन या लोकांचे प्रश्न सोडवावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. विनंतीला मान दिला आणि एवढंच मी बोलते. आणि ह्या लोक माझ्यासोबत रात दिवस माझ्यासोबत हाक मारलं या झोपडपट्टीच्या लोकांना, यांचा मी पहिल्यांदा खरं तर त्यांचं अभिनंदन करते की मला हाक मारला ते माझ्या पाठीमागे येतात. कबालनामे मिळेपर्यंत पाठीमागे तुमच्या मॅडम खंबीरपणाने उभा टाकणार असं यांचं म्हणणं आहे. आज माजी नगर अध्यक्ष सरस्वती कामड़े मैडम इनके जानिब से कबालनामे के लिए निवेदन दिया गया तहसीलदार मैडम को. अहमदपुर शहर के अंदर ऐसे कुछ इलाके एरिए हैं, इंदिरा नगर है, मौलाली नगर है, चारटांगी है, वहाँ पे जो गरीब लोग रहते हैं उनको कबाले मिलना चाहिए. इसके पहले बुद्ध नगर में योजना के तहत घर बांध के दिए गए हैं. मौलाली नगर सर्वे नंबर 4 में कबालनामे 267 लोगों को वाटप हुए हैं. इसी लिहाज से इंदिरा नगर के लोग भी हकदार हैं क्योंकि वहाँ पे जो लोग रहते हैं वो गरीब लोग हैं, मजदूर लोग हैं, करके खाने वाले लोग हैं और उनका नेतृत्व सरस्वती कामड़े मैडम कर रहे हैं. हमको बड़ी खुशी होती है. और ये जो योजना है माता रमाई योजना है, प्रधानमंत्री आवास योजना है, ये गरीबों के लिए योजना है. जिनको घर नहीं है उनको घर मिलना चाहिए. ऐसी प्रशासन की सरकार की ध्येय धोरण है. इस लिहाज से इनको कबालनामा मिलना चाहिए और वंचित बहुजन आघाड़ी अहमदपुर तालुके के तरफ से हम इन्हें जाहिर पाठिंबा देते हैं. और जब तक कबालनामे नहीं मिलते ये लड़ा चालू रहना चाहिए और इनके हर लड़े के अंदर, हर आंदोलन के अंदर वंचित बहुजन आघाड़ी पूरी तरीके से साथ रहेगी. जय हिंद. महसूल व वन विभाग तहसील कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सेवा 17 ते 2 ऑक्टोबर म्हणजे उद्यापर्यंत ज्या पानन रस्ते असतील, अतिक्रमण केलेले असतील किंवा कबाले असतील, ज्यांनी 15 वर्ष तिथं कबाला केलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे, अशा लोकांना जमीन वाटप आणि त्यांचे घरकुल नावे करून आट देण्याची तरतूद शासनानं तयार केलेली आहे. परंतु मॅडमला उशिरा का होईना आज 1 तारीख आहे. हे मला निश्चित आहे की तुम्हाला आजच्या तारखेत मॅडमनं शिवला पत्र देणार आहेत. निश्चितपणाने तुम्हाला कबाले नामे मिळतील, आट मिळतील ही खात्री आहे. सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल इंदिरानगर वासियांचे आभार मानतो. आमचे सहकारी मित्र दलित पॅंथरचे नेते विश्वासभाऊ कांबळे तसेच माजी नगराध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या व आंबेडकर चळवळीमधले पूर्ण हयात घातलेले आमच्या नेत्या सौ सरस्वतीताई कांबळे व सर्व या ठिकाणी माझे पत्रकार बंधू दयानंदजी वाघमारे, भीमरावजी कांबळे तसेच आमचे मित्र सत्तारभाई यांनी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि मी येथेच कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.